पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या वृद्ध, दिव्यांग आणि आजारी भाविकांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षा सुरू केल्या। सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर परिसरात वाहनांना बंदी असल्यामुळे भाविकांना मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी चौफाळा ते श्री विठ्ठल मंदिर अशी बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षांमधून वृद्ध, दिव्यांग आणि आजारी भाविकांना ने-आण केली जाते। मात्र या वृद्ध, दिव्यांग भाविकांसाठी असलेल्या वाहनाचा वापर अनेक वेळा VIP अथवा त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना मंदिरापर्यंत जाण्यासाठी करण्यात येत असल्याचे प्रकार अनेकदा निदर्शनास आले आहेत। आता शनिवारी दुपारी भाविकांच्या वर्दळीच्या वेळी वृद्ध, दिव्यांग भाविकांसाठी असलेल्या ई-रिक्षामधून थेट मंदिरे समितीच्या भक्त निवासापर्यंत VIP भाविकांना सोडण्यात आल्याचा आरोप मल्हार आर्मीचे संतोष बंडगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलाय व या प्रकरणी सदर ई-रिक्षा चालकावर कारवाई करण्याऐवजी या VIP भाविकांना भक्त निवासापर्यंत सोडण्याच्या सूचना कुणी दिल्या त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। सध्या पंढरपूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी आहे। महाराष्ट्राबाहेर येणाऱ्या भाविकांची भरपूर गर्दी आहे। तरी आपल्या मंदिरापासून म्हणजे श्री गोपाळकृष्ण मंदिर ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत जाण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन आहेत। ते का वाहन वृद्ध महिला, अपंग यांच्यासाठी आहे। तर ते वाहन वृद्धासाठी, अपंगासाठी न वापरता VIP लोक विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास ते मंदिर ते विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास ह्याची स्वतः मी शूटिंग काढलेली आहे। आणि हे वाहन जर VIP लोकांसाठी असेल आणि याचा जर ह्या लोकांना जर उपयोग होत नसेल तर ह्याच्यावर आम्हाला कारवाई करायला झाल्याशिवाय आम्ही बसणार नाही। आणि मंदिर समितीने ह्या जे वाहन आणायला कोणाला सांगितले म्हणजे सदस्य असतील किंवा ते अध्यक्ष असतील यांच्यावर व्यवस्थापकाने कारवाई केली पाहिजे। तो कर्मचारी काय बिचारा येणार जाणार त्याचं कामच आहे, काम सांगितले पण त्याला कोणीची ही सांगितलंय की बाबा हे आलेले VIP घेऊन जाऊन माघारी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। अगर कारवाई झाली नाही तर आम्ही मल्हार आर्मीतर्फे उग्र आंदोलन करू मंदिर समितीच्या विरोधात।